नमस्कार, मी विकास मिरगाणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करतो भाजपचा जिल्हाध्यक्ष 2-3 महिने झाले तरी भाजपची कार्यकारिणी अजून होऊ शकली नाही. भाजपचं राजकारण जे आहे ते अवतीभोवती दोघांभोवती तिघांभोवती हे फिरताना दिसून येते. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने भाजपची कार्यकारिणी व्हायला पाहिजे होती ती कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष होऊन सुद्धा तालुका अध्यक्ष असतील, मंडळ अधिकारी असतील, काहींची नियुक्त्या झालेल्या आहेत, काहींच्या नियुक्त्या अजून बाकी आहेत. भाजपचं युवा मोर्चाला अध्यक्ष नाही, अशी सगळी स्थिती भाजपामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे भाजपामध्ये गटबाजी आहे का? ताई दादा यांच्यात काही नियुक्त्या रखडल्यात का? नियुक्त्या करायच्यात की नाहीयेत? येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत, मग भाजपचे पदाधिकाऱ्याने अजून नियुक्ती केल्या नाही. त्यामुळे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे आणि आता भाजपामध्ये काही तिसरा गट निर्माण करण्याचा प्रयत्न काही नेते करतायत का? मग असा महत्वाचा मुद्दा आहे की राजेश पाटील एक स्वतंत्र गट निर्माण करतात की काय, असाही प्रश्न या विचारले जाते. दादांचा वेगळा गट, ताईचा वेगळा गट, आता राजेश पाटील हे सुद्धा एक सगळ्यांशी जुळून मिळून एक नवं समीकरण करण्याचा प्रयत्न करतात दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईच्या राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण लक्ष घालणार का, हा एक महत्वाचा आहे. कारण ही दोघांची गटबाजी ही कायमस्वरूपी राहणारच आहे, ती काय कधी सुटणार नाहीये. मूळ मुद्दा असा आहे की आता भाजपला निवडणुकीनिमित्ताने ही गटबाजी संपून पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे होतं. मात्र भाजपची जाहीर नियुक्त्या रखडलेल्या आहेत. राजकारण याच्यामध्ये होतंय की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.